नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. श्रावणातला पहिला दिवस म्हणजे गोड काहीतरी व्हायलाच पाहिजे. आज आपण मक्यापासून हेल्दी असे लाडू बनवणार आहोत. इथे मी कणसातले दाणे काढून घेतलेले आहेत. एक बाऊल दाणे घेतलेले आहेत. मिक्सरला पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचे. पॅनमध्ये 3 चमचे तूप टाकलेले आहे. 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. मीडियम टू लो फ्लेमवरती रवा चांगला भाजून घ्यायचा. अर्धा भाजून रवा झाला की त्याच्यामध्ये काजू आणि बदामाची पावडर टाकले. सर्व भाजून घ्यायचं, बाजूला काढून घ्यायचं. त्याच पॅनमध्ये 3 चमचे तूप टाकलेले आहे. कॉर्नची पेस्ट ती टाकायची आणि 5 ते 6 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती चांगलं परतून घ्यायचं. परतल्यानंतर त्याच्यामध्येच भाजलेला रवा, ड्रायफ्रूट्स, चवीनुसार साखर, 1 वाटी ओलं खोबरं, वेलदोड्याची पावडर सर्व मिक्स करायचं. 1 चमचाभर दूध घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मी केशर टाकलेलं आहे, ते टाकलेलं आहे. बाकी पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची. 6 मिनटं चांगली दणदणीत वाफ काढायची. परत झाकण ठेवायचं आणि हलकंसं थंड झाले की लाडू वळून घ्यायचे. असे केल्याने काय होतं, रवा छान आतल्यात फुलला जातो. इथे अजिबात पाण्याचा किंवा दुधाचा वापर केलेला नाही आहे. डेसेंट कोकोनटमध्ये चांगले लाडू घोळून घ्यायचे. ज्या घरामध्ये लहान मुलं असतात, वयोवृद्ध लोकं असतात, आजी आजोबा असतात, त्यांच्यासाठी ही खास लाडू आणि पौष्टिक आहेत. आवडलं तर लाईक करा. थँक्यू.